मूल मोबाईलसाठी ऐकत नाही, हट्टी आहे, पालकांना जुमानत नाही, ऐकायची तर मानसिकताच नाही अशी अवस्था आहे. अक्षरशः आई वडिलांनी हात टेकलेत अशी अवस्था बऱ्याच घरांमध्ये दिसून येते. या व्हिडिओत मी जे उपाय सांगणार आहे की जे अगदी स्ट्रॉंग आहेत, ते सुरुवातीला तुम्हाला कठोर वाटू शकतात, पण आपल्या मुलांचं आयुष्य पुढं कठोर होऊ नये म्हणून मुलं ऐकत नाहीत तेव्हा आपण त्यांच्यावरती चिडण्यापेक्षा हे 4 नियम जर आपण वापरले तर नक्कीच मुलांचं आणि आपलं नातं सुंदर व्हायला नक्कीच मदत होईल. खरं तर मुलं ऐकत नाहीत कारण त्यांना आता माहिती झालंय की आई वडिलांचं ऐकलं नाही तरी काही होत नाही. नुसतं हे रागवतात, चिडतात, तुला दाखवतोच गंमत, आता असंच करतो तसंच करतो म्हणतात, पण काही करत नाहीत. हा आपला वीक पॉइंट मुलांनी ओळखलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल. सगळ्यात मोठा त्यांचा पॉवर पॅक म्हणजे मोबाईल. पालक बोलतात, धमक्या देतात, रागवतात, पण परिणाम काही होत नाही. तुझा मोबाईल परत देणार नाही, परत तुला मोबाईल मिळणार नाही, असंच म्हणतात आणि पुन्हा जरा रडलं ओरडलं पै पाहुणे कुणी आले की मोबाईल मिळायचा तसा मिळतो. त्यामुळं आई वडील फक्त बोलतात, कृतीत काही करत नाहीत. त्यामुळं आई वडिलांचं नाही ऐकलं तरी चालतं हे मुलांना कळतं. त्यामुळं आता उपाय 1, मुलांना बजावूया. मोबाईल हा तुझा हक्क नाही तर ती सुविधा आहे. मोबाईल घेऊ नको असं ओरडणं हे व्यर्थ आहे. आज जर ऐकलं नाही तर उद्या मोबाईल नाही असा स्पष्ट नियम ठरवा. सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण हळूहळू मुलांना सुद्धा या गोष्टीची सवय होईल. एकदा बोललं, एकदा सांगितलं की अंमलात आणलंच पाहिजे. रडणं, हट्ट, नाटकं केलेली चालणार नाहीत, ती चालवून घेऊ नका. 3-4 दिवसात 100% फरक दिसतो की आई वडील जे बोलतायत तेच करतायत हे मुलांच्या पचनी पडतं. उपाय 2, एकदाच सांगा, दुसऱ्यांदा परिणाम दिसू द्या. पालकांची सगळ्यात मोठी एक चूक होती की तीच ती गोष्ट 10 वेळा सांगतात. मग आता एक नियम, एकदा शांतपणे ऐका, एकदाच शांतपणे त्यांना सोबत घेऊन समजावून सांगा. दुसऱ्यांदा परिणाम लागू करा. जसं की आता अभ्यास जर सुरू झाला नाही तर आज बाहेर जाणं बंद, टीव्ही बंद, मोबाईल बंद, यावर कोणतीही चर्चा नाही. जेव्हा मुलं हे ऐकून सुद्धा अभ्यास सुरू करत नाहीत तेव्हा तुम्ही जे बोललात ते करायची सुरुवात करा. म्हणजे मुलांना कळेल आई वडील जे बोलतायत तेच करतायत सुद्धा. पालक बोलतात, फक्त कृती करत नाहीत आणि मग मुलांना उपदेश ऐकायची सवय नसते. पण एकदा का आपल्या मुद्द्यावरती पालक ठाम आहेत आणि आपला लॉस होतोय हे जाणवलं की मुलांचं डोकं काम करायला लागतं. मोबाईल गेला, टीव्ही बंद झाला, मित्रांकडे जाणं बंद झालं, आई वडील जे बोलतायत तेच करायला लागलेत, हे जेव्हा मुलांना एक 3-4 दिवसात कळायला लागतं, त्यांची नाटकं तुम्ही चालवून घेत नाही, कितीही रडून आकांडतांडव केला तरीही तुम्ही त्यांच्या या नाटकांना भीक घालत नाही हे जेव्हा कळतं, तेव्हा ही शिक्षा नाही तर हा एक नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस आहे. मुलांच्याकडून भावनिक ब्लॅकमेल होणं बंद करायचं. हे लगेच थांबवायचं. मी तुझ्यासाठी एवढं करते, तू मला दुखावतोस, आम्ही करतो ते कोणासाठी करतो, तुझ्यासाठीच ना, मग तुला कळायला पाहिजे. हे भावनिक ब्लॅकमेल मुलं जुमानत नाहीत. त्यासाठी थंड आवाजात, थोड्या स्पष्ट शब्दात सांगून ठोस कृती करायची मानसिकता जर पालकांनी ठेवली तर नक्कीच फरक पडतो. मुलं हट्टी नसतात, पण ती फक्त बघतात की पालक नेमकं काय करतायत. पालक जर मागं हटले तर नक्कीच मुलं पुढे जातात. त्यामुळं आई आणि बाबांनो, मुलांना शिस्त लावायला कधी कधी थोडंसं कठोर व्हावंच लागतं, नाहीतर पुढे जाऊन त्यांचं आयुष्य कठोर होतं. मग मुलं ऐकत नाहीत तर मग हे 4 कठोर नियम जर आजच लागू केले
तर नक्कीच मुलं हट्टी आहेत, मोबाईलसाठी ऐकत नाहीत, पालकांना जुमानत नाहीत, गोड बोललं तरी काम करत नाहीत, या तुमच्या सगळ्या अडचणी नक्की दूर होतील. आणि हो, तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेले हे 3 उपाय कसे वाटले मला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा हं. आणि तुमच्याही घरातली परिस्थिती अशीच आहे का? किंवा या व्यतिरिक्त अजून काय उपाय करता येऊ शकतात तेही नक्की सांगा, की जे आपण सर्व पालकांपर्यंत नक्कीच पोहोचू. पालक बंधू भगिनींनो, भेटूया अशाच इंटरेस्टिंग पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंग बद्दलच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.